लुगडं पाहिलं तरी याडेवणी होतं, आई जे घालायची ती साडी पाहिली तरी याडेवणी होतं, आई जिथं बसायची तो कोट पाहिलं तरी याडेवणी होतं. का असं वाटतं टपके दी या कोपऱ्यातून येते का त्या कोपऱ्यातून येते आणि आली ग माझी चिमणी म्हणून माझ्या तोंडावरून हात फिरवणारी आई नाही राहत महाराज. अरे नगरला पोरगा कांदा घेऊन जावा आणि पाऊस यावा, याच्या त्याच्या गाड्या येत्या, पण कोणाची भाऊची गाडी येत नाही, भाऊच्या पिकअपचा आवाज येत नाही, भाऊचा हरणं वाजत नाही. बाप याड्यावणी करतो, आई घरात बसू देत नाही. अहो जाना हो, सोन्यासारखं पोरग कांदे घेऊन गेलं, हे पाऊस आला, वड्याला पाणी आलं, आज तुम्ही काय घरात बातम्या पाहत बसले. जा बरं मा भाऊ बिजान, छत्री घेऊन जा वड्यापर्यंत जा, भाऊ आला काय पा, हे म्हणणारी आई असते. अरे पोराची गाडी वाजली का मोठ्या पोराला सांगणार, म्हणजे मोठ्या सुनाला सांगणारी, बाई भाऊची गाडी आली ग, भाऊला चहा टाक, हे म्हणणारी आई नाही राहिली आता घरामध्ये महाराज. आई तीच आईच असते. मग एक सांगू तुम्हाला पुरी हो, मला नंतर शेवटच्या क्षणी भाऊ बोळवण बहिणीला घेऊन येतो आणि महाराज आई बाप आहे तोपर्यंत उंबरा राहतो बाईला चप्पल काढायला, पण एकदा आई बाप गेले का अधिकाराचा उंबरा उलन राहत नाही बाईला चप्पल काढायला. हो, आई ती आईच असते आणि बाप असतो बाप असतो. म्हणून आई तुझ्या मूर्तीवाणी हो, आई तुझ्या मूर्तीवाणी हो, आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. बालपणी मी होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाजिला सपाना, अमृताहुनी गोड पाजिला सपाना. आई तुझ्या उपकाराची हो, आई तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही, उपकार भेटणार नाही. ती एक आई सगळ्या नात्यानं बांधलेली असते. ती कुणाची तरी आई असते, कुणाच तरी सासू असते, कुणाच तरी आत्या असते, कुणाच तरी बहीण असते. अरे किती मग तरी वाहू द्या, पण भावाची वाट पाहते. त्याला विचार येते, अरे माझ्या भाच्याचा फोन आला होता का रे, म्हणून लाखी पौर्णिमा येऊ राहिली. आजच्या कीर्तनातून एवढंच न्या झालं असेल, बहीण भावाचं काही उन्हा बैली असेल, बहीण बोलली असेल, भाऊ बोलला असेल, राग बरू नका बहिणींनो. अगं ज्यांना बहिणी नाही ना त्यांचा हात मोकळा राहतो लाखी पौर्णिमे दिवशी. ज्याला बहीण नाही त्याला वाटतं मला पांडुरंगानं बहीण का नाही दिली, आणि जिला भाऊ नाही तिला वाटतं पांडुरंगा मला भाऊ का नाही दिलं. आणि ज्यांना आहे त्यांना किंमत कळत नाही. मागितल्या असेल बहिणीने वाढाव हिश्शात, गाडीत, प्रॉपर्टी मध्ये काहीतरी हिस्सा, राग भरू नका. घेतली असेल मागच्या वर्षी भावानं हलकी साडी, राग भरू नका. भाऊची सायबीन गेली, भाऊचे कपाशी गेले, भाऊचे कांदे गेले, भाऊकडे राग भरू नका. भाऊ भाऊजाईचं राज्य आला आता, भावाचं भाऊजाई तुमच्या भाऊजाई पुढे काही चालत नाही. भावावर राग काढायचा नाही, मनानं होऊन फोन करायचा नाही. भावाचा फोन आला तर बहिणीने करायचा. आणि जेवढे भाऊ इथं बसले पाया पडते, लाख रुपयाची प्रॉपर्टी कमवा, पण एक भाचा आणि एक भाची तुमच्या दारात जेवून गेली, 1000 बामनं जीव घातल्याचं पुण्य भेटत राजा हो तुम्हाला. बहिणी भाषेचं पुण्य घ्या. बहिणीला भाऊ भाऊजाईच्या राज्यात वागावं लागत, तिथं जावा भावात. तिला सासू ये सासरे जावा ये, सगळ्या गावातल्या बया वळीला जात्या, हिला भावाचं फोन येत नाही. लई रडत 10 दिवस होत्या, भावान फोन कमून केला नाही, पण भाऊजाईच्या धाकानं फोन नाही केला ग तिनं तुम्हाला. पण महाराज इतकी रडती भाऊचा फोन नाही आला, बाकीच्या बाया पिशे घेऊन वळीला चालल्या, माझ्या भावाचा फोन नाही आला, भावाचा फोन लागत नाही. 10 दिवस झाले, इतकी रडतील ना. लेकरू रडायला बसलं तर मा बाळ रडन म्हणून रडत नाही, घरात जाते, लेकराला झोपी लावते, कोरं पत्र घेते आणि मनातलं सगळं पत्रावर लिहून काढते, जस काय भावा संग बोलते. ए सांगणार आहे दादा, 10 दिवस झाले ओवाळीचा लाखी पौर्णिमेचा सण होऊन गावातल्या सगळ्या बाया ओवाळीला गेल्या. मी काय पाप केलं बाबा, तुम्हाला फोन नाही केला. सांगणार आहे दादा, तुला कधी ओवाळायला येऊ. ए दादा, अरे आठवण येते तुझी जेव्हा डोळ्यातून गळगळ पाणी वाहत.
आई बाप गेल्यानंतर मोठा भाऊ बापाच्या ठिकाणी राहतो आणि मोठी भाऊजाई ही बापाच्या आईच्या ठिकाणी राहते. सांगणार रे दादा मी काय पाप केलं, कुठल्या पत्त्यावर तुला ओवाळायला येऊ आणि कोणत्या दिवशी तुला ओवाळायला येऊ. 10 दिवस झाले दादा तुझा फोन रॉट रिचबल येतो म्हणून मी वहिनीच्या फोनवर फोन केला तर वहिनीनं रॉंग नंबर लाव म्हणून फोन कट केला. सांगणार रे दादा तुला कधी ओवाळायला येऊ. नको तुझी बंगला, नको तुझी शेती बाडी, फक्त प्रेमानं माझी ताईडी आली, एवढं प्रेमानं म्हण दादा. सांग तुला कधी ओवाळायला येऊ. दादा कोरोनाची लाट आली, तुझ्या दाजीची नोकरी गेली, 25,000 रुपये पगार होता दादा. आता आम्ही गावाकडे आलो, विहिरीचं पाणी संपलं, कांद्याचं रोप देखील गेलं. घाबरू नको दादा, मला तुझ्या पैशाची अपेक्षा नाही, पण सांगणार रे दादा तुला कधी ओवाळायला येऊ. तुझ्या दाजीची नोकरी गेल्यामुळे 250 रुपये रोजानं मी रोज कामाला जाते. खुरपायला गेल्यानंतर खुरपताना माझ्या फुलासारख्या हाताला फोड मात्र येतात. संध्याकाळी फोडातलं पाणी फुटताना तुझी लई आठवण येते. आणि आई बाबा असते तर मला आयुष्यात कधी कामाला जाऊ दिले नसते. सांगणारे दादा तुला कधी ओवाळायला येऊ. माझ्या हाताकडच्या फोडाकडे बघून दादा तुला थोडी तरी माया येत असेल तर मला तुझं काही नको. 10 दिवस कामाला जाऊन तुला राखाडी कलरचा आवडीचा शर्ट घेऊन ठेवला, फक्त मला काहीच नको. तुला कधी ओवाळायला येऊ, तुला कधी ओवाळायला येऊ. तिन्हा तुला फोन केला तर वहिनीने फोन स्विच ऑफ करून ठेवला आणि तुझा फोन लागत नाही म्हणून गावातल्या लोकांना फोन केला तर असं कळलं का तू गावाकडे दुसरीकडे गेला. सांगणारे दादा मी तुला कधी ओवाळायला येऊ. ए दादा मला तुझं काहीच नकोय, फक्त अधिकारानं आई बाबा गेल्यानंतर दारात चप्पल सोडायला तुझाच उमरा राहिला. अधिकारानं 10 दिवस कुठं जाऊ आणि मेल्यानंतर शेवटची बोलवण घ्यायला तुलाच यावं लागेल. म्हणून सांगणारे दादा तुला कोणत्या पत्त्यावर कधी ओवाळायला येऊ. ही म्हणणारी बहीण असते हो. आजच्या कीर्तनातून एवढंच न्या, पाया पडते. ज्याची माय बाप घरात जिवंत आहे, ज्याला बहीण आहे, स्वतःला खूप भाग्यवान समजा. या लाखी पौर्णिमेला नाही बहिणीचा फोन आला तर बहिणीला तुम्ही हक्कानं फोन करा आणि नुसतं म्हणा बाई दिदे ए ताईडे तू बरी आहे का. अरे तिला रडू येतं. दादा तू मला बरी आहे का म्हणलं म्हणजे गावात काही भांडणं झाले का रे, तुला कोणी काही बोललं का रे, एवढं प्रेम करते रे. सांगणार रे दादा एका आईच्या पोटातून आपण दोघांनी जन्म घेतला, काय चूक केली होती म्हणून मला गरीबाच्या घरी देण्यात आलं आणि माझी काय चूक झाली दादा म्हणून तुम्हाला फोन करीत नाही. जावा भावाच्या राज्यात मी वागते. अरे सगळ्या बाया ओवाळीला गेल्या का लुगडी घेऊन येतात. दादा मला तुझं लुगडं नकोय, माझ्या पैशाचं मी लुगडं घेते दादा. फक्त अधिकारानं सासू सासऱ्याला सांगण्यासाठी तरी तुला कधी ओवाळायला येऊ, तुला कधी ओवाळायला येऊ. माझ्या माहेरच्यांनी मला 10 वेळेस विचारलं तुला तुझ्या भावाचा फोन आला होता का, तुला तुझा मामा न्यायला आला होता का, पण मी माझ्या माहेरची मान खाली जाऊ नाही दिली. सांग दादा फक्त एकदा सांग तुला कधी ओवाळायला येऊ, कधी ओवाळायला येऊ. म्हणून महाराज भावाची गरीब परिस्थिती असली हट्ट धरू नका, दिलं ते प्रेमानं घाला, जाऊ द्या. भावाकडे हट्ट धरू नका, तो गरीब आहे, त्याच्या वावरात पीक नाहीये, बहिणीची परिस्थिती आहे, भावानं जास्त हट्ट धरायचं नाही. जाऊ दे तिथे मला हे दे तिथे तुला ते घेऊ का, बहिणीनं हट्ट धरायचं नाही. पण सुखानं सोन्यासारखे सण साजरे करा आणि एकामेकाला भेटत राहा. नाही काही माणसं दुरावली गेली फोननी, निदान फोनवर तरी एकामेकाची विचारपूस करीत राहा. रे तुम्ही बरे आहात का, ताईला एखाद्या महिन्यातून फोन करा, एखाद्या दिवस बहिणीला फोन करायचा, बहिणीने बी भावाला फोन करायचा, दादा बाई दादा बरे आहे का रे. पण आज आपण विचार केला तर या शिंदे परिवारातली एक आदर्श माता आणि एक आदर्श पिता गेले. अरे वडील ते वडीलच असतात. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्या बापानं किती कष्ट केले, किती कष्ट केले. अरे 3 ठिगळाची कोपरी घातली, दाढीची साबण संपली तर कपड्याच्या दाढीनं त्यानं महाराज साबणीनं म्हणजे कपड्यानं साबणीनं सारा स्वतःची दाढी केली, पण कधी साबण विकत नाही आणली. एवढा दुःखदायक प्रसंग सहन करणारा बाप. अरे लोकांची तर साल धरले, दारे धरले आणि तुम्हाला 50,000 रुपये पगार घेण्याच्या इतपत ऐपतीत आणणारा तुमचा बाप आहे. माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गडा वटामध्ये हसू जरी कनावा कला. गडीबार तू थांब जरा ऐक त्याची धापुर,
लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. तो फक्त बाप आहे. आज या परिवारातले एक आदर्श अण्णा आणि आदर्श जिजी गेल्यात. आज सगळ्याला दुःख आहे. त्या मुलींना किती भाऊजीव लावू द्या पण आई वडिलाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. वा वा वा. आणि विशेष म्हणजे या गावचे 100 मुलं फौजी आहेत, मिलिटरीमध्ये आहे. एकदा या 100 लेकरासाठी टाळ्या वाजवा महाराज. काय योगायोगन आपल्या कोलेवाडीतले 100 मुलं फौजी आहेत आणि आपल्या कोलेवाडीचं महाराष्ट्राचं अहिल्यानगरचं नाव त्या बाँड्रीवरती काढीत आहे. वीर अशा जवानांना सलाम आहे महाराज. विचार करा महाराज. कारण ज्यांचे लेकरं फौजी आहेत, ज्यांचे लेकरं मिलिटरीमध्ये आहे महाराज, त्या माणसांना आई बापाला भाकर गिळत नाही. फोन वाजला तरी धडकी भरती रे अंत करणार. काय निरोप आला काय नाही महाराज. जेव्हा सुखरूप आपलं लेकरू घरी येईल ना त्या दिवशीच माईला बापाला आणि आईला दिवाळी साजरी करण्याचा अधिकारी. लक्षात ठेवा. हे गाणं आहे महाराज, ते हिंदी चित्रपटातलं आहे पण त्या गाण्याचा अर्थ खूप छान आहे महाराज. इतका छान अर्थ आहे, इतका छान अर्थ आहे. काय सांगताय ते गाणं महाराज. संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, क्या तुमने ये घर सुना सुना है. ये गुजरने वाली रात मेरा इतना काम करेगी क्या. मेरे हो जा मेरे दोस्त को सलाम दे. मेरे गाँव में जो गली जा रही है मेरी दिलरुबा, उसे मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे. वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ. मेरे माँ के चेहरे को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे. मैं वापस आऊँ